नमस्कार मंडळी. मार्केट पडत असताना किंवा पडल्यानंतर दोन प्रश्न नेहमीच लोकांच्या मनात येतात. त्यातला पहिला असतो तो म्हणजे हे अजून कुठपर्यंत पडणार आणि दुसरं रिकव्हरी कधी येणार. खरं सांगायचं झालं तर ह्या प्रश्नांची उत्तरं कोणाकडेच नसतात. आपण जेव्हा मार्केटमध्ये आहोत याचा अर्थ हे अनप्रेडिक्टेबलच आहे, अनसर्टनिटी आहे. सो ह्या ज्या गोष्टी असतात ह्याला असं परफेक्ट उत्तर कोणाचंच नसतं. पण काही फंडामेंटल डेटाच्या आधारे काही निष्कर्ष काढता येऊ शकतात. सो आजच्या ह्या व्हिडिओमधून आपण हे समजून घेऊया की डेटा थोडासा फंडामेंटल काय सुचवतो आहे आणि थोडंसं आपण एक टेक्निकल लेवल्स पण जरा समजून घेऊया की ज्यामध्ये आपण हे समजू शकतो की हा फॉल कुठपर्यंत येऊ शकतो. सो सर्वप्रथम आपण फंडामेंटलच्या आधारे बोलूया की मार्केटमध्ये हा फॉल कुठपर्यंत किंवा पहिलं तर आपण हा का आला आहे आणि लेटेस्ट डेटा म्हणजे परवा जो फॉल आला त्याच्यानंतर एक दोन जे डेटा आलेले आहेत त्याचा इम्पॅक्ट कुठे येऊ शकतो. एक महत्त्वाची गोष्ट जी 14 मार्चच्या दिवशी आलेली आहे ती म्हणजे अमेरिकेच्या इन्फ्लेशनचा डेटा. सो ज्याला आपण म्हणतो ना आपल्याकडे असं होलसेल प्राईस इंडेक्स असतं तसं तिकडचं जे PPI ज्याला आपण म्हणतो ही जी इंडेक्स आहे ह्याचा डेटा हा थोडासा वाढलेला आलेला आहे. म्हणजेच जी महागाई आपण म्हणतो घाऊक महागाई ही आधी कमी होते आणि मग आपण म्हणूया कन्झ्युमर प्राईस इंडेक्स कमी होतं तर ती वाढल्यामुळे आता एक अशी शक्यता आहे की त्यांची कन्झ्युमर प्राईस इंडेक्स पण वाढेल ज्यामुळे त्यांचे जे व्याजदर हे कमी होण्याची शक्यता जी आपण वर्तवत होतो ही आता पुढे सरकली गेलेली आहे. म्हणजेच अमेरिकेमध्ये जी बॉन्ड यील्ड ही गेल्या महिन्यात ही 4 किंवा 4च्या पेक्षाही कमी आलेली होती ही परत आता 4.3च्या जवळ आलेली आहे. म्हणजे 4.25च्याही वर गेलेली आहे. आणि जर तिथे बॉन्ड यील्ड ही 4.25 किंवा 4च्या वर राहते तर व्याजदर कमी नाही होणार. कारण ह्या दोन गोष्टी सायमल्टेनियस चालतात. एक म्हणजे त्यांची बॉन्ड यील्ड आणि दुसरं म्हणजे तिकडच्या सेंट्रल बँकेचे व्याजदर हे सायमल्टेनियस चालणार आहेत. त्यामुळे जर आता तिथे बॉन्ड यील्ड वाढलेली आहे तर जो एक पहिलं तर जो अंदाज व्यक्त केलेला की मार्चपासून म्हणजे ह्या पूर्ण वर्षभरामध्ये 3 वेळा व्याजदर कमी करणार हे फेडनेच गेल्या वर्षी सांगितलं होतं. ज्याची सुरुवात आपण एक्सपेक्ट करत होतो मार्च म्हणजे कालच लास्ट वीकच्या आपल्या त्यांच्या पॉलिसीमध्ये होईल असं जे वाटत होतं तर ती शक्यता तर गेलीच. मार्चमध्ये तर नाहीच होणार. आणि जो डेटा आता अमेरिकेच्या इन्फ्लेशनचा आणि बॉन्ड यील्डचा बिल्ड झालेला आहे त्यावरून ही जूनमध्ये पण होणार नाही अशी एक शक्यता निर्माण होते. म्हणजे पुढच्या क्वार्टरमध्ये जर महागाईचा दर कमी आला जर बॉन्ड यील्ड कमी होत असेल तर कुठेतरी एक रूम निर्माण होते आहे जूनमध्ये व्याजदर कमी होण्याची. सो ॲज ऑफ नाव ट्रेंड अमेरिकेच्या डेटाचा हा दर्शवतो आहे की मार्चमध्ये तर नाहीच आहे, जूनमध्ये पण जो व्याजदर कमी होत नाहीत तर हा जी आपल्याला एक रॅली पाहिजे आपल्या मार्केटमध्ये किंवा आपल्या मार्केटमध्ये म्हणण्यापेक्षा ग्लोबल मार्केटमध्ये जी रॅली येऊ शकते ही अमेरिकेचे व्याजदर कमी झाल्यावर येऊ शकते. ती रॅली तर लगेच आपल्याला आता दिसणार नाही आहे. आणि ह्याचाच एक म्हणतो ना ह्याच्यामुळे जी एक अनसर्टॅनिटी बिल्ड होते आहे यामुळेच गोल्ड प्राइसेस पण आपण वाढलेल्या बघतोय. गेल्या आठवड्यामध्ये गोल्डने इंटरनॅशनल मार्केटमध्ये जो सर्वोच्च रेट 2200चा नोंदवलेला आहे. अजूनही भाव 2175च्या जवळपास आहे. सो गोल्ड प्राइसेस पण वर राहणं हे पण कुठेतरी असंच दर्शवतं आहे की ही कुठेतरी आता अनसर्टॅनिटी बिल्ड होते आहे ह्या सगळ्या एकंदरीत परिस्थितीबद्दल. कारण जर इन्फ्लेशनचा आकडा तिकडे वाढलेला आहे व्याजदर जर तिकडे वरतीच राहणार तर हे अल्टिमेटली त्यांच्या ग्रोथला अफेक्ट करणारं एक सिच्युएशन निर्माण होते ज्यामुळे आपण पाहतो गोल्ड पण तिथे वरती राहते. सो हा फंडामेंटल डेटा हे सांगतोय की US ची जी तेजी आपण गेल्या एक 9-10 महिन्यामध्ये पाहिली तिला पण कुठेतरी एक स्लाइटली ब्रेक म्हणा तो तर लागतोच आहे. पण ओव्हरऑल USने गेल्या वर्षी इकॉनॉमिक्स बऱ्यापैकी चांगलं हँडल केलेलं आहे. जर यावर्षी पण जर ते यशस्वी ठरले तर मे बी आपल्याला म्हणतो ना विथ सस्टेन्ड इन्फ्लेशन ते ग्रोथ आपल्याला कदाचित दाखवू शकतील ज्याचा कुठेतरी इम्पॅक्ट आपण इक्विटी मार्केटसाठी पॉझिटिव्ह पण पाहू शकतो. आणि एक भाग असा आहे ना की जर अमेरिकन मार्केटमध्ये जर तेजी नाही दिसून आली तर ही शक्यता फार कमी आहे की बाकीचे मार्केट्स पण वाढतील. त्यामुळे आपल्या मार्केटसाठी पण थोडासा हा जो एक व्ह्यू आहे ना हा आता न्यूट्रल झालेला आहे. कारण US मध्ये इमिजिएट व्याजदरची जी अपेक्षा आहे ती नाही आहे. त्यामुळे आपल्यासाठी पण हा ट्रेंड आता एक न्यूट्रल झालेला आहे आपल्या मार्केटसाठी सुद्धा. दुसरं जे म्युच्युअल फंडाचा जो एक विषय आपण गेल्या व्हिडिओमध्ये डिस्कस केलेला की
ॲम्फी आणि सेबीने जो त्यांना काही गोष्टी सांगितल्या त्याच्याबद्दल आपण एक सेपरेट व्हिडिओ बनवणारच आहोत. पण आपण थोडासा जो आपल्याकडे फॉल जो आलेला आहे आपल्या मार्केटमध्ये तो आला आहे प्रामुख्याने मिड कॅप आणि स्मॉल कॅप सेक्टर्समध्ये, म्हणजे ह्या कॅटेगरीमध्ये ज्या कंपन्या आहेत त्यामध्ये हा फॉल आलेला आहे. आणि ऑफकोर्स जे जास्त वाढलेले स्टॉक्स होते, उदाहरणार्थ पब्लिक सेक्टर स्टॉक्स आणि रिसेंट डेव्हलपमेंट म्हणजे अडानी ग्रुपचे स्टॉक, ह्यामध्ये पण फॉल आपण गेल्या या रिसेंट फॉलमध्ये तिथे फॉल जास्त पाहिला. सो त्यासाठीच मी थोडंसं मिड कॅप आणि स्मॉल कॅप या इंडेक्सबद्दल पहिल्यांदा बोलणार आहे की त्यामध्ये एक कुठे टेक्निकल सपोर्ट असू शकतो ते. सो मिड कॅप इंडेक्स जी आता आपण पाहतोय 46,700च्या जवळपास आहे. सो मिड कॅप इंडेक्ससाठी एक 46,000 हा एक चांगला सपोर्ट आहे, कारण पूर्वी हा एक चांगला रेजिस्टन्स होता. सो टेक्निकल ॲनालिसिसच्या भाषेत सांगायचं तो नंतर एक चांगला सपोर्ट बनतो. त्यामुळे इथून पण आपण म्हणू शकतो की एक साधारण 46,000 आणि त्याच्यानंतरचा एक पुढचा सपोर्ट म्हणजे 43,300. सो आताच्या लेवलपासून जर आपण पाहिलं तर 8-9% करेक्शन इझिली मिड कॅप इंडेक्समध्ये सेक्टरमध्ये पॉसिबल आहे, जर ही परिस्थिती ग्लोबल लेवलवर अशीच राहिली तर. आणि स्मॉल कॅपबाबत जर बोलायचं झालं तर जो स्मॉल कॅप इंडेक्स मी हे डेटा जे सांगतोय ते निफ्टी मिड कॅप 100 इंडेक्स आणि निफ्टी स्मॉल कॅप 100 इंडेक्सचे सांगतोय. सो निफ्टी स्मॉल कॅप 100 इंडेक्स पण 14,800-850च्या दरम्यान आहे. सो निफ्टी स्मॉल कॅप इंडेक्सचा पण जो एक इमिजिएट सपोर्ट आहे तो 14,000-14,100 ही जी रेंज आहे. आणि जर तो ब्रेक होत असेल म्हणजे तो इथून जर पकडला तर तो 6% डाऊन आहे, जे की इझिली आपण पाहू शकतो. इनफॅक्ट तो टेस्ट पण केला परवाच्या मार्केट लाईव्ह मार्केटमध्ये. पण जो दुसरा इमिजिएट जो स्ट्रॉंग सपोर्ट आहे स्मॉल कॅप इंडेक्ससाठी तो आहे 13,000च्या आसपास, म्हणजे 13,000-13,100च्या रेंजमध्ये. सो तिथून म्हणजे आता करंट लेवलपासून जरी पण आपण पाहिलं तर एक साधारण 13-14% अजून तो फॉल आपण एक्सपेक्ट करू शकतो. आणि तेवढ्या फॉलला पण आपण हेल्दीच मानलं पाहिजे, बिकॉज रनअप पण तेवढा स्ट्रॉंग झालेला होता या मिड अँड स्मॉल कॅपमध्ये. आता ह्याचा नेमका फायदा कसा करून घ्यायचा ह्यासाठी तुमचं फायनान्शियल ॲडवायझर तर असतातच. लाँग टर्मचा ट्रेंड मार्केटचा पॉझिटिव्हच आहे. मार्केट का पडतं त्याचं अजून 1-2 थोडंसं फंडामेंटल रिझन सांगेन, कारण आता मार्केटमध्ये कुठला इव्हेंट पण नाही आहे. बघा आपण आज मार्चच्या मध्याला आहोत. बऱ्यापैकी म्हणण्यापेक्षा गेल्या महिन्यातच सगळ्यांचे क्वार्टरली अर्निंग्सचे आकडे संपलेले आहेत. सो आता कुठला ट्रिगर नाही आहे इंडिव्हिज्युअल स्टॉक स्पेसिफिक जर बघायला गेलो तर. जर व्याजदर US पॉझिटिव्ह आहे तर आपल्याकडे पण व्याजदर इमिजिएट कमी होण्याची शक्यता नाही आहे. त्यामुळे इमिजिएट ट्रिगर जर मार्केट कुठला वाढ बघेल ना तर तो केंद्राच्या निवडणुकांचाच असेल आणि मे महिन्यामध्ये एक डिसिसिव्ह मूव्ह आपलं मार्केट दाखवू शकेल. याच्याशी रिलेटेड इलेक्शन रिलेटेड आपण एखादा सेपरेट व्हिडिओ बनवून ह्याचं इम्पॅक्ट कुठे कसा येऊ शकेल आपल्या मार्केटवर हे पण हवं तर डिस्कस करूच. पण ॲज ऑफ नाव सध्या ओव्हरऑल म्हणतो ना डेटा म्हणा किंवा ओव्हरऑल सिच्युएशन हे सांगते की मार्केट थोडा वेळ ह्या लेवलला ह्या जवळपास रेंगायला पाहिजे. कारण परत तेच सांगतोय की एक सलग मार्केट सतत वाढू नाही शकत, एवढी पण आपल्याकडे लिक्विडिटी नाही. आणि आता ज्या पद्धतीने बऱ्याचशा स्मॉल कॅप आणि मिड कॅप म्युच्युअल फंड्स पण आता पैसा घेणं थांबवत आहेत, याच्यामुळे पण एक इम्पॅक्ट ओव्हरऑल मार्केटच्या पुढच्या तेजीला येऊ शकतो. सो स्टे इन्व्हेस्टेड हे मात्र कायम लक्षात ठेवा, कारण शेवटी पैसा लॉंग टर्म वेल्थ क्रिएशननेच बनतो, कंपाऊंडिंगने बनत असतो. त्यामुळे हे मधले फॉल पण आपण ॲक्सेप्ट स्वीकारायला शिकलोच पाहिजे. धन्यवाद.